धाराशिव न्यूज 7, स्पष्ट, निपक्ष व निर्भीड। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत। प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। आपल्यासोबत मी आता सध्या धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी या गावामध्ये आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद पाडोळी गट आणि त्या गटातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सतीश काका एकंडे आपल्यासोबत आहेत। काका, काय सांगाल, प्रचार कशा पद्धतीने झाला? आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। रामकृष्ण हरी, आज प्रचार अंतिम टप्प्यात म्हणजे आज 10 वाजेपर्यंत प्रचाराच्या संपूर्णपणे तोफा थंडावणार आहेत। मी माझ्या शांततेच्या मार्गानं संयमानं कुणालाही कुठलंही आमिष न दाखवता किंवा आमिषाला न देता मी मतदारासमोर माझं केलेलं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा समाजसेवेच्या माध्यमातून केलेलं काम जनतेसमोर मांडलेलं आहे। त्याचे लेखाजोखा लेखी स्वरूपात प्रत्येक मतदाराला दिलेलं आहे आणि मतदाराला आवाहन केलेलं आहे, मी केलेल्या कामाची, पाडोळीमध्ये केलेल्या कामाची तसं लिखित दिलेलं आहे, त्याची खात्री करा आणि मगच मला मतदान करा। कुठल्याही आमिष किंवा मी कुठली गुळ पावडर किंवा कुठं पैसे वाटप किंवा कुठल्या धाब्याच्या चिठ्ठ्या वाटप करून मी ही निवडणूक जिंकणार नाही। स्वाभिमानानं आणि स्वाभिमानी मतदाराच्या जीवावर, आमिषाला बळी न पडणाऱ्या मतदाराच्या जीवावर आणि पक्ष बदलू लोकांना थारा दाखवणाऱ्या मतदाराच्या जीवावर मी ही निवडणूक लढवत आहे। आणि मी एक पवारसाहेबाचा सच्चा शिलेदार असल्याने पवारसाहेबाच्या पक्षाने मला न मागता उमेदवारी दिली, ह्या आत्मविश्वासाने मी निवडणूक लढवत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर 5 वर्षाला पक्ष बदलणाऱ्या लोकांना ही निवडणूक अद्दल घडवणार आहे मतदार म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे। आपण आपल्या प्रचाराची इतर जे प्रतिस्पर्धी आहेत त्याच्यापेक्षा एक आगळीवेगळी ओळख म्हणजे आपण प्रत्येक दारोदारी जाऊन आपला प्रचार अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये केलेला आहे। तर आपल्या प्रचाराची सगळ्यात मोठी ताकद कोणती असेल? माझ्या प्रचाराची सगळ्यात मोठी ताकद असे जे ज्येष्ठ मंडळी माझ्या पाठीशी आहेत, असे पैलवान, आमचे तानाजी बाप्पा गुण, असे थोर पुरुष जे की कुठल्याही गलिच्छ राजकारणाला कधीही बळी न पडलेले माझ्या सोबतीला आहेत। मतदार पण तसा जागरूक आहे माझ्या मतदारसंघातला आणि तो नक्कीच विचार करेल आणि दलबदलू लोकांना त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ह्याही चळवळ मोठ्या प्रमाणात उभारल्याचं मला दिसून येत आहे आणि मला आत्मविश्वास आहे मतदार मला जिल्ह्यात राज्यात 1 नंबरच्या मताने जिंकून आणतील, हा माझा आत्मविश्वास। माझी प्रचार यंत्रणा किंवा माझ्या बाहेरच्या जाहीर सभा ह्या मी वैयक्तिक माझ्या स्वतःच्या कामगिरीवर कुठल्याही आमदाराला, खासदाराला, कुठल्या मंत्र्याला किंवा कुणा वरिष्ठ नेत्याला न बोलवता इथं करणारा वैयक्तिक काम मी करणार आहे। मीच माझं काम सांगणार आणि मीच माझं पुढील काम करण्याची पद्धत सांगणार। मी माझा वचननामा हा प्रसिद्ध केलेला आहे, ह्या वचननामा लिखित आहे। प्रत्येक मतदाराला मी जाहीर आवाहन करतो की मी ग्रामपंचायतचा जो वचननामा दिला होता त्याप्रमाणे हा वचननामा तयार केलेला आहे। ग्रामपंचायतचा 99% वचनपूर्ती मी केलेली आहे। हा वचननामा सुद्धा सर्व मतदार बंधू भगिनींनी जपून ठेवावा आणि या निवडणुकीत उद्या 7 तारखेला शनिवारी मतदारांनी स्वतःहून कुणाच्याही गाडी गुडी पैशा अडक्याचा विचार न करता स्वतःहून ही निवडणूक हाती घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून एक मत विकासाला आणि एक मत तुतारीला, एक मत कपाटाला, ज्या की कपाट म्हणून आम्हाला दग्यानं मिळालेलं चिन्ह आहे, ह्या समुद्रवाणी पंचायत समिती गणामध्ये आम्हाला महाविकास आघाडीच्या विश्वास ठेवा या शब्दावर आम्हाला दगा देऊन इथलं आम्हाला एक कपाट चिन्ह घेऊन लढावं लागतं आहे। ह्या एक उच्च शिक्षित तरुणी आहेत जे की ह्या मतदारसंघात कुठल्याही तरुणी किंवा उमेदवार इतक्या शिकलेले नाहीत, त्या पंचायत समितीच्या सभापती होऊ शकतात। मतदाराला आवाहन करतो की कपाट आणि तुतारी समुद्रवाणी पंचायत समिती गण आणि पाडोळी पंचायत समिती गण फक्त तुतारी 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 ह्या चिन्हाला मतदान करून विकास करण्याची आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी, हे जाहीर आवाहन करतो।